नमस्कार. आज अशोक मामाचा शेवटचा एपिसोड आहे आणि आजचा एपिसोड बोललं तर जरासा नाही पण एकदम सॉफ्टली आहे एपिसोड. इतकं काही ट्विस्ट टर्न्स नाही आहेत बट तरीही आजचा एपिसोड थोडाफार का होईना इमोशनल ट्राय करते आहे बिकॉज आय गेस आय हॅव ऑल्सो फिलिंग्स फॉर दिस एपिसोड. दॅट्स वाय. चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत अनिश आणि भैरवी इकडे थोडे शांत शांत असतात तेव्हा अनिश विचारतो, काय ग तू बाबांबद्दल विचार करते ना? तेव्हा भैरवी म्हणते, हो, त्यांनी जे आपल्यासाठी केलं आहे ना त्याचे ऋण आपण कसे फेडायचे रे? मला तर खरंच विश्वास बसत नाही. त्यांनी आपल्यासाठी स्वतःची किडनी दान केली. हे सगळं करताना त्यांनी एकदाही आपल्यालाही सांगितलं नाही किती मोठा त्यांनी बलिदान केला ना. तेव्हा अनिश म्हणतो, खरंच आपलं किती जन्माचं पुण्य असेल जे आपल्याला असे बाबा मिळाले. तेव्हा ती म्हणते, हो गे, पण आता मी एक गोष्ट ठरवली आहे, त्यांना कधीच कोणता त्रास होऊ द्यायचा नाही हे आपण दोघांनी ठरवायचं. तेव्हा अनिश म्हणतो, ते तर करूया, पण माझ्या मनामध्ये अजून एक प्रश्न सुरू आहे, ते म्हणजे आपण बेल्जियमला नाही जाणार हे त्यांना लवकरात लवकर सांगायला पाहिजे. त्यांच्याशी खोटं बोलणं चांगलं वाटत नाही. तेव्हा भैरवी म्हणते, मलाही तेच मनात आलं होतं, पण आता लगेच सांगायचं का? तेव्हा अनिश म्हणतो, नको, आता लगेच सांगायला नको. कसं आहे, बाबांचा काही भरोसा देता येत नाही. आपण बेल्जियमला चाललो आहोत म्हणूनच ते लग्न करण्यासाठी होकार दिला आहे. एकदाच त्यांचं लग्न होऊ दे, त्यांचा सुखाचा संसार सुरू होऊ दे, त्यानंतर आपण सांगूया की आपण नाही जाणार, ते आपल्याला खुशच होतील. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे, आपण जोडीने सगळ्या गोष्टी नीट हँडल करू. ते दोघंही थोडे इमोशनल झालेले असतात. दुसरीकडे इकडे किशामामा रेडी असतात तेव्हा ते म्हणतात, बघा ना, आता फक्त बायकांनाच उशीर होत आहे, मी कसं मस्त रेडी झालो आहे, पण माझी कॉमेडी जेव्हा तयार होईल, जेव्हा माझ्या समोर येईल ना, तेव्हाही ती खूप देखणी दिसेल. तेवढ्यात तिथे निवेदिता मॅडम, भैरवी आणि सगळ्या लेडीज येतात. ते बघता मामा त्यांच्याकडे बघतच राहतात. तेव्हा भैरवी विचारते, काय किशोमा, कशी वाटली नवरीबाई? तेव्हा ते म्हणतात, जर आता इथे भाऊजी असते ना, ते डायरेक्ट तुमच्या प्रेमातच पडले असते, एवढ्या तुम्ही भारी दिसता. तेव्हा गार्गी म्हणते, तुम्ही तर एकदम टिपिकल बोलले, खरं म्हणजे मावशी खूप गॉर्जस दिसत आहे. तेव्हा भैरवी म्हणते, हे तर बरोबर आहे, त्या खरंच खूप सुंदर दिसत आहेत. तेवढ्यात इकडे किशा म्हणायला लागतात, आपल्या दोघांचं काही नातं नाही आहे, पण आता आपण चाललो आहोत कोर्टात लग्न करायला. मांडवामध्ये नवरीला तिचा मामा घेऊन जातो. मी तुमचा मामा होऊ शकत नाही, पण मी तुमचा भाऊ होऊन तुमची साथ देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला चालेल का? तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात, चालेल काय, पळेल. खरं म्हटलं तर तुमच्यासारखा भाऊ भेटणं माझंच नशीब असेल ना. चला आता भावाच्या साथीने आपल्याला लग्न मंडपात जायला पाहिजे, नाही तर या सगळ्या गोष्टी तिथेच अडतील. तेवढ्यात भैरवी म्हणायला लागते, गार्गी, दही साखर घेऊन ये, आपल्याला सुरुवात तर चांगली करायला पाहिजे ना. भैरवी लगेच त्यांच्या हातावरती दही साखर देते आणि म्हणते, तुमचा नवीन प्रवास सुरू होत आहे, यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात, खरंच भैरवी, आज जर माझी आई किंवा बहीण असती ना, तिने माझ्यासाठी हेच केलं असतं. खरंच तुम्ही लोकांनी खूप जीव लावला आहे, पण चला लवकर, नाही तर माझगावकर शिस्त करत आपल्या सगळ्यांना ओरडा देतील. दुसरीकडे अनिश आणि बाकी सगळे सुद्धा निघालेले असतात. तेव्हा देसाई म्हणतात, काय लग्नाची जोरदार तयारी का? समजलं का लग्न घर कसं असतं? तेवढ्यात जना विचारतो, नवरा मुलगा कुठे आहे? माझगावकर दिसत नाही का? तेव्हा राधाबाई म्हणायला लागतात, कसं आहे, भाऊजी कसे शिस्तीचे पक्के आहेत ना, मग कोर्टामध्ये जाऊन डायरेक्टली लग्न होत नाही, तिथे जाऊन लाईन लावायला लागते, म्हणून ते पुढे गेले आहेत. तेव्हा लग्न ही जोरदारच होईल. तेव्हा रुपाली म्हणायला लागते, बरोबर आहे, माझगावकरांनी डायरेक्टली शिस्त करत डायरेक्टली कोर्ट मॅरेजेस करण्याचा निर्णय घेतला, हे काही योग्य नाही. तेव्हा राधाबाई म्हणायला लागतात, त्यांचा निर्णय योग्यच आहे, तसंही आम्हाला पैसेही वाचवायचे होते आणि महत्त्वाचं म्हणजे वेळ सुद्धा वाचवायचा होता, त्यामुळे आम्ही कोर्ट मॅरेज ठरवली आहे. तेव्हा ती म्हणते, पैसे वाचवायचे धंदे आहेत, अजून काहीच नाही, पण आम्ही असं सोडणार नाही, रिसेप्शन तर जोरदार व्हायला पाहिजे. तेव्हा अनिश म्हणतो, एकदाच हे लग्न संपन्न होऊ द्या, त्यानंतर मी सगळ्यांना पार्टी देतो. तेवढ्यात ईशान म्हणायला लागतो, आता बस करा टाइमपास, आपल्याला जायला पाहिजे, नाही तर उशीर होईल. अनिश
राधा मामी आणि त्याच्याबरोबर ईशान तिथून जायला लागतात. तेव्हा रुपाली म्हणायला लागते, खरंच मुलांनी नशीब काढलं की आई वडिलांच्या सुखाचा त्यांनी या वयामध्ये विचार केला. खरंच अशी मुलं नशीबवान लोकांना मिळतात ना. तेव्हा जना म्हणतो, खरंच यांची फॅमिली आता जरा गोड आणि चांगली वाटायला लागली आहे. दुसरीकडे सगळे कोर्टामध्ये आलेले असतात तेव्हा तिथे जज असतात. ते विचारतात, काय हो मला सांगा आता कोणचं लग्न लावायचं आहे, या 2 मुलांचं का, कारण की यांचंही लग्न होणं गरजेचं दिसतंय. तेव्हा भैरव विचारते, तुम्ही यांना ओळखता का. तेव्हा ते म्हणतात, हो या बाई तर खूप वेळा येतात कोणाची लग्न लावायला. त्यांना सवयच आहे. कितीतरी संसार त्यांच्यामुळे उभे राहिले आहेत आणि हे माणूस सुद्धा त्या दिवशी आले होते. तेव्हा अनिश म्हणतो, यांचं दोघांचं लग्न लावायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, अच्छा असं आहे का, मग चला लग्नाची सुरुवात करा, सह्या करून घ्या. मामा पहिली सही करतात आणि त्यानंतर निवेदिता मॅडम सुद्धा सही करतात. हे झाल्यानंतर सगळे म्हणायला लागतात, आता हार कुठे आहेत, हार तर घालायला पाहिजे ना. तेव्हा सगळे विचारतात, काय रे किशामा, हार तर तू आणणार होता ना, मग हार का आणले नाही. तेव्हा ते म्हणतात, मला सांगितलं होतं, मला खरंच आठवत नाही. राधा मी त्यांच्यावरती चिडतात आणि म्हणायला लागतात, तुम्ही हार सुद्धा आणले नाही, एवढा मूर्खपणा तुम्ही कसं काय करू शकता. तेव्हा अनिश म्हणतो, आता काय करायचं, हाराचं काय. तेवढ्यात निवेदिता मॅडम म्हणतात, काय हो तुम्हाला सध्या हाराचं जमलं नाही का, तुम्ही तर शिस्तप्रिय आहेत ना. जर मला माहिती असतं ना तर मी माझी बॅग आणली असती, त्याच्यामध्ये नक्कीच हार मिळाले असते. तेव्हा म्हणतात, ते तर बरोबरच आहे, पण तुमचा तर इथला सततचा प्रवास आहे ना, मग तुम्हाला लवकर समजायला पाहिजे होतं की हाराची गरज लागते, तुम्हाला आणायला पाहिजे होता. तेव्हा ते म्हणतात, मी आणलाच असता पण ते काही जमलं नाही. तेवढ्यात इकडे जज म्हणायला लागतात, एक काम करा, हे कार्ड घ्या, हे कार्ड आहे डिवोर्स लॉयरचं. तेव्हा ते म्हणतात, डिवोर्स लॉयर, तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे, माझा मुलगा आणि माझी सून आहे ना ते डिवोर्स लॉयर आहेत. मग जर तुम्ही नवरा बायकोसारखे भांडायला सुरुवातच केली आहे, मग तुम्ही डिवोर्सचा सुद्धा विचार करू शकता. तेव्हा राधाबाई म्हणतात, काय अभद्र बोलत आहात, आत्ता त्यांचं लग्न झालं आहे, नवीन प्रवास सुरू होतोय आणि तुम्ही आता डिवोर्सची गोष्ट करता, लाज वाटायला पाहिजे तुमची तुम्हाला. तेव्हा ते म्हणतात, मी तर सांगायचं काम केलं आहे, हवं असेल तर घ्या, नाहीतर सोडून द्या. तेवढ्यात ते तिथे कार्ड ठेवतात. ते बघता गार्गी विचारते, मला सांगा हार कुठे मिळेल, म्हणजे जवळपास काही आहे का. सगळेजण त्याच विचारामध्ये असतात. तेव्हा मुलं लगेच हार घेण्यासाठी बाहेर निघून जातात. अनिश विचारतो, काय ग तू मिठाई तर आणली आहे ना. तेव्हा भैरवी म्हणते, असं कसं अनिश, मी तुला सांगितलं होतं. तेव्हा अनिश म्हणतो, अगं मी तुला सांगितलं होतं, मला आठवत आहे ना. तेव्हा ती म्हणते, मग आता ते सुद्धा राहिलं. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात, आता तुम्ही भांडू नका, नाही तर तुम्हाला सुद्धा ते डिवोर्सचं कार्ड देऊ शकतात. तेवढ्यात मुलं हार घेऊन येतात. लगेच निवेदिता मॅडम आणि मामा दोघे उभे राहतात. पहिले त्यांना हार घालतात. मामा थोडे गोंधळून जातात आणि त्यानंतर ते सुद्धा त्यांना प्रेमाने हार घालतात आणि त्यांचं लग्न इथे संपन्न होतं. थोड्या वेळानंतर जेव्हा गृहप्रवेशाची वेळ येते तेव्हा सून सासूचं प्रवेश करायला लागते. भैरवी त्यांची आरती ओवाळते आणि नंतर त्यांना ओवाळून घरी आत यायला सांगत असते. तेव्हा ती म्हणतात, असं यायचं नाही. तेव्हा मामा विचारतात, असं यायचं नाही म्हणजे नेमकं बोलायचं काय आहे. तेवढ्यात निलिमात्या म्हणायला लागतात, आता घरात तर यायचं आहे, गृहप्रवेश तर करायचा आहे, पण त्या पहिले नाव घ्यायला पाहिजे. तेव्हा मुलं म्हणतात, घ्या की नाव, किती वेळ लागतं. तेव्हा मामा म्हणतात, नाव घ्यायची ही गरज असते का. तेव्हा अनिश म्हणतो, हो नाव तर सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे. तेवढ्यात इकडे ईशान म्हणायला लागतो, त्यात काय, निवी आजी बोला आणि नाव घ्या. तेव्हा इरा म्हणायला लागते, निवी आजी थोडी, ते आपल्यासाठी निवी आजी आहे, पण आजोबांसाठी तर त्या बॅगवाल्या मॅडम आहेत ना. तेव्हा सगळे जोरजोरात हसायला लागतात. तेवढ्यात सगळे आग्रह करतात म्हणून निवेदिता नाव घ्यायला सुरुवात करते. तेव्हा ती म्हणते, सगळ्यांच्या मर्जी खातीर आम्ही लग्नाचा घाट घातला आहे आणि अशोकरावांचं नाव घेऊन मी प्रवेश करत आहे मुलांची आजी म्हणून. ती गृहप्रवेशाला सुरुवात करते. तेव्हा मामा म्हणायला लागतात, तर झालं ना, तिने घेतलं मी घेतलं, सेमच झालं ना. तेव्हा ते म्हणतात, नाही आता तर मामांनी नाव घ्यायला पाहिजे. मामा ही नावाला सुरुवात करतात. शिस्त म्हणजे शिस्त असते, ते म्हणजे मेन असतं आणि त्याच्यामध्ये निवेदिताची साथ मिळून आम्ही एकत्र संसार सुद्धा करणार, ते असं काहीतरी उखाणा घेतात आणि त्या उखाण्यानंतर
घरामध्ये त्यांचा प्रवेश होतो. त्यांचा गृहप्रवेश झाल्यानंतर सगळे खूप आनंदी असतात आणि एक दुसऱ्याला कॉंग्रॅच्युलेट करत असतात. तर थोड्या वेळानंतर अनिश भैरवी थोडी भावूक झालेले असतात. तेव्हा ते म्हणतात, फायनली बाबांचं आणि निवेदिता मॅडमचं लग्न झालं. आपलं घर पूर्ण असल्यासारखं वाटत आहे. जेव्हा मी बाहेर देशात होती ना, तेव्हा मला कायम असं वाटायचं की मला मोठं परिवार हवं आहे. म्हणजे भाऊ बहीण, आजी आजोबा सगळे एकत्र असले की किती छान वाटतं ना. तीच मला आता आपल्या घरामध्ये फिलिंग येत आहे. पण आपल्याला त्यांना आपलं बेल्जियमला नाही जात हे सगळं लवकर सांगायला पाहिजे. तेव्हा अनिश म्हणतो, नको नको, अजून थोडे दिवस जाऊ दे, त्यानंतर आपण सांगूया. कसं आहे, आता ते सगळे एन्जॉय करतात आणि तेच एन्जॉयमेंट राहू दे. जेव्हा कोणी विचारलं तेव्हा आपण सांगूया. एवढी घाई करायची गरज नाही. आता त्यांचा संसार सुरू होत आहे, मग आपण तर त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ना. तेवढ्यात तिथे मुलं येतात आणि म्हणतात, आम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. खरंच तुम्ही आम्हाला आजी आणून दिली. तेव्हा अनिश म्हणतो, व्हेरी वेलकम. हे सगळं तर चालूच राहील ना. तेव्हा भैरवी म्हणायला लागते, पण आता आपण सांगायला हवं रे अनिश, उगाच काही प्रॉब्लेम होता कामा नये. तेव्हा सगळेजण खूप खुश झालेले असतात की फायनली सगळ्या गोष्टी एकदम रुळावरती येत आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे पूजेची सुरुवात होते. निलिमात्या विचारतात, काय हो राधाबाई, तुम्ही प्रसादाच्या शिरामध्ये तुळशीपत्र ठेवलं की नाही. तेव्हा ते म्हणतात, मी तर खाली ठेवलं. तेव्हा ते म्हणतात, खाली नाही हो, वर ठेवतात, त्यालाच शपशगुन बोलतात. चला चला पुढच्या तयारीला लागा. तेवढ्यात तिथे चंदन आजोबा आणि मीना आजी सुद्धा येतात आणि म्हणायला लागतात, कॉंग्रॅच्युलेशन. पण भैरवी अनिश, तुमचं काय आहे, तुम्ही बेल्जियमला कधी निघणार आहेत. तेव्हा अनिश भैरवी सांगायला लागतात, आम्ही बेल्जियमला नाही जाणार, आम्ही आता इथेच राहणार आहोत. तेव्हा मामा म्हणायला लागतात, काय गरज आहे, हे सगळं नका करू. तेव्हा ते म्हणतात, आमचा निर्णय झाला आहे, आता आम्ही तुम्हाला दोघांना सोडून कुठेच जाणार नाही. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात, असं नका करू बाळांनो, आम्ही तुमच्या खातीर तर लग्न करायला तयार झालो आहोत ना. तेव्हा मामाई म्हणायला लागतात, तुम्ही तुमच्या स्वप्नाला भरारी द्या आणि स्वप्न तुम्हाला पूर्ण करायला पाहिजे. त्याचमुळे तर एवढा लग्नाचा घाट घातला ना. तेव्हा ते म्हणतात, पण तरी सुद्धा. तेवढ्यात राधामामी पुढे येतात आणि म्हणायला लागतात, बाळांनो काळजी करू नका, भाऊजींची आणि वहिनींची जबाबदारी तर आम्ही घेऊच, त्यानंतर आम्ही मुलांची सुद्धा जबाबदारी घेऊ, आम्ही सगळं नीट हँडल करू. तेव्हा म्हणतात, तुम्हाला कोणी विचारलं का, शांत राहा, आम्ही बघतोय ना. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात, बाळांनो तुम्हाला जायला पाहिजे, हा तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, तिला सोडू नका, स्वतःची प्रगती थांबवू नका. तेव्हा अनिश आणि भैरवी म्हणायला लागतात, ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही जायला तयार आहोत, पण आमची एक अट आहे, ते म्हणजे तुम्हाला जेव्हाही आमची गरज लागेल ना, तेव्हा आम्हाला लगेच बोलून घ्यायचं. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात, ही अट तर आम्हाला नक्कीच मान्य आहे. तेवढ्यात मीनाजी म्हणायला लागतात, बरोबर आहे, आम्ही आणि इथे आहोतच ना, काही लागलं तर आम्ही सगळे असूच. तेवढ्यात ईश्वर काका म्हणायला लागतात, खरं म्हटलं तर आज अशोक तुझं घर भरल्यासारखं वाटत आहे, तुझ्या घराचं गोकुळ झालं आणि एवढ्या सगळ्यांना एकत्र बघून खरंच खूप आनंद होत आहे. तेवढ्यात तिथे रुपाली आणि देसाई सुद्धा येतात आणि म्हणतात, एक महत्वाची बातमी सांगायची आहे. लगेच तोरडे म्हणायला लागतात, आपल्या बिल्डिंगचा रिपोर्ट आला आहे. तेव्हा म्हणतात, रिपोर्ट आला आहे, मग आता तुम्ही काय करताय, बघितलं का नाही. तेव्हा ते म्हणतात, रिपोर्टमध्ये असं आलं आहे, पुढची 10 वर्ष तरी आपल्या सोसायटीला काहीच होणार नाही, आपली सोसायटी ठणठणीत बरी आहे. हे ऐकल्यानंतर सगळे खूप खुश होऊन जातात आणि सगळेजण एंडपर्यंत आलेले असतात. तेव्हा लगेच इकडे सगळे एकत्र येतात. तेव्हा निवेदिता मॅडम आणि मामा म्हणायला लागतात, आता यांनाही आमंत्रण द्यायचं आहे ना, तुम्ही रसिक प्रेक्षक आमची एवढी साथ दिली त्यासाठी मनापासून आभार. खरं म्हटलं, एखादा चुकत असेल ना तर त्याला एखादी संधी द्यावी, त्याला दुसरं चान्स दिला तर काय माहिती तो बदलू सुद्धा शकतो. आणि मनामध्ये रागरुसवा बाजूला करून आपण संधी देऊन समोरच्याचं मन आणि समोरच्याच्या गोष्टी वेगळ्या करू शकतो. म्हणून नेहमी आयुष्यामध्ये समोरच्याला संधी द्या आणि स्वतःच्या चांगल्याचा विचार करा. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो आणि समाप्त होतो. खरं म्हटलं तर या एपिसोडमध्ये ना खूप साऱ्या बेसिकच गोष्टी होत्या, असं काय ॲज मोठं काय नव्हतं, बट तरीही एंड असं बोलू शकतो की गोड झाला आहे. हा सिरियल संपला, बट याच्याबरोबर खूप इमोशनल कनेक्ट्स आहेत. म्हणजे मुलं म्हणा, मामा म्हणा, यांचं एक वागणं बोलणं सगळं ना असं माझ्या अंदाजे आता सगळं मिस करतील याचा ऑडियन्स, कारण की याचा ऑडियन्स गरजेचा होता. पण ठीक आहे, आता जे त्यांचं शेड्यूल असेल त्याच्या हिशोबाने. बट मला प्रश्न हा पण पडला, आता हा सिरियल तर संपतोय हे सगळं ठीक आहे, पण
जर कंटिन्यू असता तर थोडासा सासूचा मजा भैरवीला जरा अनुभवायला मिळाली असती. ती सगळं ट्रॅक थोडा मस्त असता ना. पण ठीक आहे, नंदलेस ठीक आहे, जे पण आहे. आज अशोक मामाचा हा लास्ट एपिसोड आहे. आय गेस आय एम ऑल्सो लिटल बिट इमोशनल फॉर दिस. हां, आता येतोय बिग बॉस. तुम्ही मला सांगा आता, मी बिग बॉसचा रिव्ह्यू करू का? जर तुमची इच्छा असेल तर मी नक्की ट्राय करेल. आणि अजून म्हटलं तर मला प्रश्न हा पण पडला आहे का 6:30 वाजता इंद्रायणी, 7:30ला तुळजाभवानी आहे, सॉरी 7ला तुळजाभवानी आहे आणि 7:30ला जय जय स्वामी समर्थ आहे. मग आणि त्याच्यानंतर 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 3 तास बिग बॉस असणार आहे का डेली? कारण की पिंगा 11 वाजता आहे. मला थोडं कन्फ्युजन की अजून कोणता एखादा नवीन सिरियल तर म्हणजे होणार नाही आहे ना, बिकॉज ऑफ 3 तास बिग बॉस इज अ बिग टाईम ना. 3 तासाचा तर एपिसोड नसतो, जेवढा मला माहिती 1 तास किंवा 1.5 तास, जास्तीत जास्त 1.25 तास. बट 3 तासाचा एपिसोड आय गेस शक्य नाही आहे. काहीतरी वेगळं होणार आहे. आय गेस कुठला नवीन सिरियल तर नाही आहेत, कारण की प्रमोट तर कुठला नवीन सिरियल नाही केला अजून. होप फॉर द बेस्ट, कारण की 3 तास बिग बॉस असणं थोडंसं अशक्य वाटतंय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि काय करावं नवीन हे सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.